गुरुच्या वाणीचं ऋण कसं आहे, हे सांगायसाठी तिसऱ्या प्रकरणाची प्रवृत्ती होती. आणि ते तिसरे प्रकरण गुरुच्या वाणीपर्यंत कसं पोहोचवलो, तर ते गुरु कसे आहेत आणि तिथं कसा पोहोचवलो मी, शिष्यत्व काय, गुरुत्व काय, ह्या विषयाची प्रवृत्ती सहजच होते अगोदर, म्हणून दुसऱ्या प्रकरणाचा आरंभ होता. आणि गुरुपर्यंत कस काय गेली, असे असे जे अधिकारी गुरु आहेत, ते गुरु आपल्यावर कृपा करायला कस काय आली, तर ईश्वराची कृपा. ईश्वराच्या कृपेन त्याच्या कृपेनच गुरु आली. तर तो ईश्वर काय स्वरूप आहे, तर तो ईश्वर सांगण्यासाठी अभिन्न निमित्तोपादान कारण असलेला ईश्वर सांगण्यासाठी पहिल्या प्रकरणाची प्रवृत्ती झाली, मंगलात्मक. म्हणून जे बोलण्याच्या तिथे तेच बोलायचे, पण ते दाखवून देण्यासाठी त्याच्या अगोदरच असं आरंभ करावा लागत असतो. म्हणून शिवशक्ती स्वरूप जो निरुपाधिक आणि अभेद परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं वर्णन साहजिकच आलं, गुरुचं वर्णन साहजिकच आलं. आणि त्या गुरुनं कृपा केली, त्या गुरुच्या वाण्याच्या ऋणातून मुक्त होण्याची प्रवृत्ती, कृतज्ञता सहजच आली. आणि त्या गुरुच्या वाणीतून मुक्त झाल्यावर अव्यवहार्य ज्ञान, अज्ञान रहित असलेलं स्वरूपभूत ज्ञान, ते तत्व त्या तत्वापर्यंत येता येते. आणि त्या तत्वाचा जर त्या तत्वाचा जर आपल्याला लक्षणावृत्तीनं उच्चारच करायचा असला व्यवहारात, किंवा त्याचं वर्णनच करायचं असलं, तर सचित आनंद असं करता येते. हे 3 शब्दानं त्याला दाखवून देता येते, किंवा मनन चिंतन करता येते, निधिध्यासन करता येते, किंवा शब्दानुविध समाधीनं तिथपर्यंत जाता येते. सत चित आनंद, असंग, अद्वय, अपरिचिन्न, निरपेक्ष, असं जे शब्दानं त्या वृत्तीला तद्रूप करता येते शब्दानं. म्हणून शब्दानं वृत्तीला तद्रूप करण्याचं कारण वृत्ती शब्दानं तिच्या अर्थाशी एकरूप होते, असा वृत्तीचा स्वभाव आहे मनुष्य देहातल्या. कारण जे बोलावं त्या अर्थाच्या स्वरूपाशी वृत्ती तद्रूप होते. असा शब्दानं वृत्ती तद्रूप होण्याचा प्रकार आहे. जसं इंद्रियातून विषयाच्या संबंधानं वृत्ती त्याचा आकार धरते, हे एक वृत्तीचं असं लक्षण आहे, असं स्वभाव आहे. डोळ्यातून गेली तर वृत्ती रूपाच्या आकाराची होती, कानातून गेली तर वृत्ती शब्दाच्या आकाराची होती. असा वृत्तीचा स्वभाव आहे. त्याच्या इंद्रियातून गेल्यावर त्या इंद्रियाचा जो विषय, तो वृत्ती त्या इंद्रियानं त्या विषयाचा आकार पकडिती, आकार धरती, त्याला व्याप्ती. मग तसंच शब्द हा एक विषय, पण विषय असून पुन्हा प्रमाण आहे. कशाचा प्रमाण आहे? त्याच्या अर्थाच्या प्रमेयाचा.
ध्यानात घ्या गोष्टी. शब्द कानाचा विषय, पण कान जसा शब्द कळून देण्याचं एकक हे प्रमाण आहे. ध्यानात घ्या. प्रमाण आहे कान. कान इंद्रिय आणि शब्द कळून देण्याचं प्रमाण आहे, ध्वनी कळून देण्याचं प्रमाण आहे, एकक आहे. त्याप्रमाणे शब्द एक विषय. कान जसं इंद्रिय तसं शब्द एक विषय. पण त्या शब्दामध्ये त्या शब्दाच्या अर्थाची वस्तू लक्षात आणून देण्याचं, त्याचं स्मरण घडून देण्याचं सामर्थ्य त्या शब्दात. शब्दाची शक्ती अचिंत्य अशी शब्दशक्ती आहे की त्याच्या अर्थाच्या आकाराची वृत्ती होते मनुष्य देहातल्या जीवाची, इतर नाही. इतर देहात शब्द नाही, शब्दशक्तीचा प्रयोग नाही. इतर देहातल्या जीवाला शब्द प्रमाण नाही, विषय फक्त. पण मनुष्य देहातल्या जीवाला शब्द विषय बी आणि शब्द प्रमाण बी. कानानं ऐकू येतो म्हणून कानाचा विषय, आणि शब्दानं त्याचा अर्थ कळतो म्हणून शब्द प्रमाण आहे. जसा डोळा, ध्यानातच घ्या जरा. जसा डोळा अनुमान या प्रमाणाचा विषय, ध्यानात घ्या. डोळा हा अनुमान या प्रमाणाचा विषय, आणि डोळा रूप दाखविण्याकरता इंद्रिय एक प्रमाण आहे. विषय आणि प्रमाण आहे. वृत्ती बाहेर जाण्याचं द्वार बनतो म्हणून इंद्रिय, अनुमानानं कळतो म्हणून विषय. ध्यानात घ्या. आणि रूप कळण्यासाठी प्रमाण, वृत्तीला जाण्यासाठी द्वार. पहा, एकच डोळा 3 औषधातून पाहिला आपण. वृत्तीला जाण्यासाठी द्वार आहे, अनुमान या प्रमाणाचा विषय डोळा, आणि रूप जाणण्यासाठी प्रमाण आहे डोळा. मग पहा, डोळा प्रमाण आहे, विषय आणि द्वार आहे. वृत्ती त्याच्यातून जाती येते म्हणून द्वार, अनुमानानं कळतो म्हणून म्हणून विषय. अनुमानाचा विषय ते डोळा, अनुमानानं कळतो की ज्या अर्थी मला रूप कळायला लागले त्याच्यावर मला डोळा आहे. डोळा असा प्रत्यक्षाचा विषय नाही. डोळ्यानं डोळा कळत नाही, कानानं डोळा कळत नाही, नाकानं डोळा कळत नाही, जिभेनं त्वचेनं डोळा कळत नाही. डोळा सूक्ष्म आहे, अग्नीचा आहे. हा त्याच्याबद्दल केलेला विवेक आहे, विश्लेषण आहे. अग्नी तत्वाचा आहे, पंचीकरणात सांगितलं. आपल्याला पटवतो की विश्लेषण आहे त्याचं. तो सूक्ष्म आहे, हे इंद्रियानं कळत नाही असा स्वभाव आहे त्याचा, स्वरूप आहे त्या डोळ्याचं. डोळा आहे असं अनुमान होतंय, आणि ते अनुमान खोटं नाही व्यवहारात. म्हणून अनुमानाचा विषय डोळा. प्रत्यक्ष नाही डोळा इंद्रियानं, प्रत्यक्ष प्रमाणानं प्रत्यक्ष नाही. जसं रूप प्रत्यक्ष आहे डोळ्यानं, तसा डोळा डोळ्यानं आणि इतर 4 इंद्रियानं प्रत्यक्ष नाही. पण तरी डोळा नाही असा निश्चय होत नाही आपला. डोळा आहे रूप कळायला लागलं म्हणून, कान आहे शब्द कळायला लागले म्हणून, कान नाही शब्द कळानात म्हणून असा निश्चय होतो. आणि मानसिक निश्चय म्हणजे मनोमय, म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणून अनुमान आहे. अनुमान मना नाही, म्हणून अनुमान प्रमाणाचा विषय डोळा. वृत्ती जाती येते म्हणून द्वार आहे डोळा, आणि रूप कळण्याचं प्रमाण आहे डोळा. तस शब्द हा कानाचा विषय. ध्यानात घ्या.
आणि शब्द त्याच्या अर्थाचं प्रमाण आहे, त्याचा अर्थ कळून देण्याचं एकक आहे, प्रमाण आहे. म्हणून शब्द प्रमाण म्हणून शब्द विषय बी आणि शब्द प्रमाण म्हणून स्वीकार आहे त्याचा शब्द प्रमाण. प्रत्यक्ष जसं प्रमाण आहे, अनुमान जसं प्रमाण आहे, तसं शब्द प्रमाण आहे, अर्थापत्ती प्रमाण आहे, अनुमान प्रमाण आहे. प्रमाण कशाला म्हणावं? ज्यानं ज्ञान होत असतंय त्याला प्रमाण म्हणावं, ज्याच्यानं ज्ञान होतंय. जसं प्रत्यक्ष ज्ञान डोळ्यानं होतंय, ज्ञान होण्यासाठी उपयोगी एकक आहे, तराजू आहे, माप आहे, एकक आहे एक प्रकारचं. त्याप्रमाणे आहे शब्द. म्हणून शब्दानं आपल्याला जसा व्यवहार करता येतो तसा शब्दानं परमार्थ बी करता येतो, परमार्थाचा व्यवहार करता येतो. जसा व्यवहाराचा नुसत्या कोऱ्या व्यवहाराचा व्यवहार शब्दानं करता येतो, तसा परमार्थाचा बी व्यवहार शब्दानं करता येतो. जसा सुखाचा व्यवहार शब्दानं करता येतो, तसा दुःखाचा बी व्यवहार वर्णन शब्दानं करता येतो. जसा पापाचा व्यवहार शब्दानं करता येतो खोटं बोलून, तसा सत्य बोलून पुण्याचा बी व्यवहार शब्दानं करता येतो. जसा निंदीचा व्यवहार शब्दानं करता येतो, तसा स्तुतीचा व्यवहार बी शब्दानं करता येतो. शब्दानं व्यवहार. म्हणून व्यवहाराचा व्यवहार आणि परमार्थाचा व्यवहार, परशी व्यवहार, पर स्वरूपाचं वर्णन करण्याचा व्यवहार आणि स्वस्वरूपाचं व्यवहार वर्णन करण्याचा व्यवहार. मग स्वस्वरूपाचं जर वर्णन करायचं असलं आपल्या मूळ स्वरूपाचं, त्याच्यासाठी सच्चिदानंद हे शब्दाचा प्रयोग होतो. सत सत म्हणून आपल्या स्वरूपाचं, अभेद स्वरूपाचं, जे ज्ञान अज्ञानाच्या अतीत आहे, जे महावाक्यानच आवरण निवृत्त होऊन अपरोक्ष होतंय, ते जे आपलं स्वरूप आहे त्याचं सत म्हणून वर्णन करता येते, चिद म्हणून वर्णन करता येते, आनंद म्हणून वर्णन करता येते, दुसऱ्यासाठी बोलता येते आणि आपल्याला बी तदाकार वृत्ती होण्यासाठी बोलता येते. आणि सत म्हणून सतत होता येते. जसं राम म्हणता रामाची होई जे, सत म्हणता सतची होई जी, सत म्हणता सतची अशी जे, चिद म्हणता चिदची होई जी किंवा अशी जी, आनंद म्हणता आनंदची होई जी किंवा अशी जी. का त्या शब्दानं समाधीला उपलब्ध होता येते, शब्दानच. काय वाजायला कोणाकडं? शब्दानं समत्वाला प्राप्त होता येते, शब्द विषयमय स्वरूपानं. शब्दात रस्व दीर्घ आहे, शब्दात उदात अनुदात आहे, शब्दात भेद आहेत, शब्दात मातृका आहेत, शब्दात उच्चार आहे, शब्दात विचार आहे, शब्दात कल्पना आहेत. शब्द बाह्य, शब्द वाच्य, शब्द स्थूल आहे, शब्द तमोगुणाचा आहे, शब्द प्रवृत्तीतला आहे, शब्द अविद्येचा आहे. मान्य आहे. तरी बी शब्दानं समाधीला उपलब्ध होता येते संतांच्या, वेदाच्या, महावाक्याच्या शब्दानं. हीच तर क्रांती संतांची, शब्दानं शब्दातीत होण्याची, शब्दानं स्वरूपावर चढण्याची, स्वरूपाकार वृत्ती होण्याची, हीच साधना आहे, शब्द साधना. आम्हा घरी धन शब्दाची तरत नाही, शब्दाचीच शस्त्र यत्न करू.
म्हणून शब्द सामान्य नाही, शब्द प्रमाणच सामान्य नाही, असामान्य विशेष. या शब्दानं शुद्ध होता येते, शब्दानं स्थिर होता येते आणि शब्दानंच आवरणमुक्त होता येते. शब्दानं शोक नाश होतो, शब्दानंच आनंद प्राप्ती होते, शब्दानंच अपरोक्षता होते, शब्दानंच बंधन निवृत्ती होती, शब्दानं शब्दाच्या पलीकडे जाता येते. साधारण नाही शब्द. शब्द हा बहुसार, सारच महत्वाचा शब्द आहे, पण त्याला बहुविशेषण लावले. साधू संतांची किमी आहे आणि ही शब्दाचीच किमी आहे. ही बी शब्दाचं वर्णन करण्याची बी शब्दाचीच किमी आहे, स्वरूपाचं वर्णन करता येते ही बी शब्दाचीच किमी आहे. शब्दात गुंतलेल्या शब्दातून पार करता येते ही शब्दाचीच किमी आहे. आणि शब्द बोलून शब्दातीत होता येते, शब्दाहून पार उडून जाता येते, ही शब्दाचीच किमी आहे. म्हणून शब्द साधन आहे, शब्द धन आहे, शब्द साधन आहे, शब्द शस्त्र आहे, शब्द शिडी. शब्द मंत्र आहे, शब्दच समाधी, शब्द भजन आहे. शब्दाचं काय वर्णन करावं, इतका सहकारी घटक आहे शब्द परमार्थाच्या बाबतीत पाहिलं तर. पण संतांच्या संगतीत आल्यावर नाही ते शब्दच अडकून घ्यायला, अभिमानात येण्याला, गुंतागुंती व्हायला कारणीभूत होतो, विपर्यासाला संशयाला कारणीभूत होतो. शब्दच जर नीट अध्ययन केलं, शब्दाचं जर चिंतन केलं, संतांच्या संगतीत आलं तर शब्द मोकळं करतात. शब्द शब्दात गुंतू देत नाही, शब्द स्पर्शात, रूपात, गंधात, तुला सूक्ष्मात, कारणात कशातच गुंता ठेवीत नाही. शब्द ज्ञानाचा देखील गुंता ठेवीत नाहीत, अवस्थेचा गुंता ठेवीत नाहीत. शब्द इदम मम अहम ठेवीत नाहीत आणि या सर्वांचं कारण बी ठेवीत नाहीत. शब्द पण संतांच्या संगती शब्दाचा जर प्रयोग केला तर, म्हणून ज्ञानोबाराय निवर्ती दादा पुढं सच्चिदानंद ह्या 3 शब्दावर आलेले हा आपला विषय चाललाय. अंतिम शब्द आहेत, शब्दातीतासाठी उपयोगात आणलेले शब्द आहेत, शब्दाच्या पार होऊन वापरलेले शब्द आहेत, शब्दाच्या पार होऊन शब्दाच्या पार होण्यासाठी उच्चारलेले शब्द आहेत. काय गंमत आहे, शब्दाच्या पार होऊन शब्दाच्या पार नेण्यासाठी दुसऱ्याला, किंवा शब्दातीताचा संवाद करण्यासाठी. हो, शब्दातीताचा संवाद, काय गंमत आहे, शब्दातीताचा संवाद. त्यालाच भजन म्हणावं, त्यालाच कीर्तन म्हणावं, त्यालाच चिंतन म्हणावं. शब्दानं शब्दातीत होण्याची कला. लोक मौनानं गुंतत आहेत, संतांच्या संगती शब्दानं सोडता येते, बोलताना सोडता येते. घड 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 बोलून मुक्त होता येते. आणि अविद्या असली, भ्रम असली तर मौनात गुंतत, मौनात भोग भोगून मुक्त होता येते. त्यागून बी दुःखात बंधनात पडतात कित्येक जण, पण संतांच्या संगतीत वर्म असलं तर. म्हणून संतांच्या संगतीतच साधन येत नाही तर बंधन होते, मौन बी बंधन होते, त्याग बी बंधन होते, आणि संतांच्या संगतीत भोग बी साधन होते, बोलणं बी साधन होते.
येणे साधती साधने तुटती भावाची बंधने संतांच्या संगतीत. श्री प्राप्तीशी उपाय धरावी संतांचे ते पायी. काय होईल महाराज त्याने? येणे साधती साधने, नाही तर साधत नाही. साधनच बंधन होते. बोलणं बंधन आहे संताशिवाय, संतांच्या संगतीशिवाय. मौन बी बंधन आहे संतांच्या संगतीशिवाय. संतांची संगतच साधन आहे. संतांची संगतच साधन आहे फक्त. म्हणून संता विना प्राप्ती नाही अशी वेद देते ग्वाही. म्हणून ज्ञानोबाराय शब्दाचा प्रयोग करतात. काय सांगतात? सच्चितानंद ह्या पदत्रयाचं विवरण, ह्या 3 पदाचं विश्लेषण, ह्या 3 पदाचं आपल्याला अनुष्ठान होऊन त्याचा अर्थ गर्भार्थ लक्षात येऊन त्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. यासाठी ज्ञानोबाराय आपल्याला सच्चितानंद या शब्दाचा उच्चार, विचार आणि स्वरूप स्थिती लक्षात आणून देतात. की सच्चितानंद 3 शब्द आहेत आणि या 3 शब्दांना आपल्याला काय करता येतं? महाराज म्हणतात या 3 शब्दानं आपल्याला मूळ आपल्या स्वरूपाची लक्षणा साधता येते आणि तद्रूपता साधता येते. ते 3 शब्द 3 जरी असले तर याचा अर्थ एकच आहे. म्हणून तेच आहे. सत्ता सुख आहे. सुखच चैतन्य आहे, चिदरूपता आहे, वेगळं नाही काही. ते आपण काल परवाशी पाहिलेलं आहे. म्हणून आता सचित आनंद 3 जरी शब्द असले तर भेद नाही, अभेदच आहे. हे आपल्या आतापर्यंत लक्षात आलेलं आहे. म्हणून भेद जरी दिसला प्रवृत्ती तर तो कल्पित आहे आणि वास्तव अभेदच आहे. म्हणून कल्पित भेद जरी पुढं भासत असला तरी अभेदाचा निश्चय करायला काही हरकत नाही. असं अनेक चिंतनांचे आता ठरलेलं आहे. म्हणून आनंद, सद आणि चिद. म्हणून सद जे आहे ते कसं आहे तर चिद आहे. जे सच्चिद आहे ते कसं आहे तर आनंद आहे. आनंद आहे. मग तो आनंद कोणाला, कशाचा आणि केव्हा आणि कशानं असं नाही. कोणाला आनंद, कशाचा आनंद, केव्हा आनंद, कशानं आनंद अशी भेद प्रवृत्ती नाही तिथं. कारण कोणाला आणि कशाला असं द्वैत नाही. आनंदालाच आनंद. आणि आनंदाला आनंद झाला नाही. झाला म्हणल्यावर केव्हा कालदर्शक आहे ते. केव्हा झाला कालदर्शक. कशानं झाला? कारण दर्शक. कशाद्वारे झाला? साधन दर्शक. म्हणून झाला नाही. झाला म्हणलं की वाहडा व्यापार. आनंदाला आनंद झाला नाही. आनंदाला आनंद आहे. आनंदाला आनंद होता. आनंदाला आनंदच असणार, पर्याय नाही याला. आनंदाला जसं गुळाला गुळ आहे, गुळ नाही. गुळाला गुळ आहे, गोड नाही. कशामुळे गुळ असं कारण विचारू नका. गुळाला गुळ कशामुळे गोड आहे हे का बोलणं झालं का? गुळाला गुळ केव्हा गोड आहे हे का कालदर्शक बोलणं झालं का? गुळा ठिकाणी बोलणं झालं का? केव्हा गोड आहे, कशानं गोड आहे, कशाद्वारे गोड आहे. आता तिथं त्रिपुटी नाही. हा गुळ दुसऱ्याला गोड आहे तर म्हणावं लागेल केव्हा. घ्या केव्हा हा शब्द येतो तिथं. कारण त्याला विशिष्ट लागते. गुळ लागतो आणि ज्याला गोड कळावं लागतं ते चेतन लागतो.
नुसता चेतन असून विषय जमत नाही, तो विशिष्ट लागतो मनाच्या उपाधीवाला. विशिष्ट निष्ठा असून जमत नाही, त्याला जिभेच्या द्वारापर्यंत यावं लागतं आणि गुळाचा संयोग व्हावा लागतो जिभेशी. तेव्हा तेव्हा बी नाही. गुळ दुसऱ्याला जर गोड पाहिजे असलं तर कंडिशन आहे. गुळाला गोड आहे तर कंडिशन ना, अनकंडिशन कंडिशनच नाही कोणची, सर्व कंडिशन मुक्त. गुळाला गुळ गोड आहे, काय बिघडत आहे? दुसऱ्याला कंडिशन लागते. केव्हा, कशानं, कशामुळं, कोणाला, हे सर्व शब्द हे प्रश्न सर्व प्रश्न येतील आणि त्या प्रश्नाची उत्तरे बी देता येतील. आणि ते प्रत्येक प्रश्नाची उत्तरे वेगवेगळी प्रत्येकाच्या बाबतीत व्यक्तिभेदानं. सर्वाला गुळ सारखा गोड नाही. काहीला उष्ण जोड झालेल्या, टायफॉइड झालेल्या त्याला गोड नाही. काहीला सुगर झालेली गोड असला तरी इच्छा नाही, प्रवृत्ती होत नाही त्याच्याकडे त्याची. गोड असला तरी काही कारणामुळे प्रवृत्ती नाही, गोड असला तरी काही कारणामुळे गोड लागत नाही. जीभ जर त्या काव्य दोषाने विटाळलेली असली तर. आणि रोग बी नाही, म्हणजे शुगर बी नाही आणि जिभेला बी काही विकार नाही, पण गुळ उपलब्ध नाही तरी बी नाही. ध्यानात घ्या ही गोष्ट. गुळ उपलब्ध आहे आणि रोग बी नाही, जिभेला बी रोग नाही, मनाला रोग नाही, जिभेला बी नाही. पण मन लीन झालेले झोपीत तरी बी गुळ गोड नाही, मन स्वप्नात खेळायला लागलेले तरी गुळ गोड नाही. काढा, कंडिशन लागते हो. दुसऱ्याला म्हणले की द्वैताचा व्यवहार व्हायला कंडिशन लागते, कंडिशनला विशिष्टता म्हणतात, विशिष्टता लागते. आणि गुळाला गोड, गुळाला गोळ, सर्व कंडिशन सोडून, सर्व व्यवहार सोडून गोळ. गोड आहे फक्त गोडपणाचा व्यवहार नाही गुळाच्या ठिकाणी. ध्यानात घ्या, व्यवहार होण्यासाठी द्वैत लागते. म्हणून गुळ गुळाला गोड हे अव्यवहार आहे. गुळाला जीभ नाही, गुळाला मन नाही, गुळाला गुळाच्या गोडीचं ज्ञान बी नाही, तरी बी गुळाला गुळ अप्राप्त नाही, हरपाल्याला नाही. तस आनंद, आनंदाला हरपाल्याला नाही. आनंदात आनंदाचा व्यवहार नाही, तरी आनंद नाही असं नाही. व्यवहार वाचून आनंद हीच तर मुख्य मी आहे. अव्यवहार्य आनंद. व्यवहार व्हायचा असला तर द्वैत लागतंय, आणि द्वैत खरं वाटलं तर आनंदाचा व्यवहार होण्याच्या ऐवजी दुःखाचा व्यवहार होतो. ही जीवदशा आहे. ध्यानातच घ्यायचा रे, गोष्ट अत्यंत महत्वाची, अत्यंत महत्वाची. आनंदाला आनंदाचा व्यवहार व्हायचा असला तर द्वैत असल्या व्यवहाराला द्वैत लागत आहे. आणि भ्रमानं द्वैत जर खरं वाटलं तर आनंदाचा व्यवहारच होत नाही, दुःखाचा व्यवहार होतो, शोकाचा व्यवहार होतो, चिंतेचा व्यवहार होतो, भयाचा व्यवहार होतो, आक्रोशाचा व्यवहार होतो, किंकाळ्याचा व्यवहार होतो. काय मग यमपुरी द्वैत आहे, कल्पितच आहे पण वास्तव वाटलं. नरकात द्वैत आहे, स्वर्गात द्वैत आहे, मृत्यूलोकात द्वैत आहे, जागृतीत द्वैत आहे, स्वप्नात द्वैत आहे. बिघाडा खेळ सर्व. आनंदाचा व्यवहार होण्याच्या ऐवजी दुःखाचा व्यवहार झाला. कोणाचा व्हिडिओ चालू आहे तो? मीराबाई, हा ती टोपीवाली बा, रुमाल बांधलेली टोपीवाली, कोण? मीरा. ठीक आहे. हा वरी गच्चीवर दिसते. अमेरिकेत आहेत का?
असू दे. काय चालला आपला विषय? व्यवहार हाचा असला तर द्वैत लागतंय, आणि द्वैत सत्य वाटलं की जीवपणा ठरतो, दुःखाचा व्यवहार होतो, विकार वाढते. म्हणून व्यवहार तर असावा आणि सत्य वाटू नाही. आणि सत्य न वाटण्यासाठी अज्ञान निवृत्त व्हावं लागतंय. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत सत्यच वाटतो व्यवहार. आणि व्यवहार सत्य वाटला की आनंदाला आनंदाचा व्यवहार नाही, व्यवहार असून दुःखाचा व्यवहार आहे. आणि संतांच्या संगतीत सुखाच्या व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदाटला मागे पुढे. हा, आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धुवन सांडी येली. आनंदाच्या डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाची. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी. अवघेची त्रिलोके आनंदाची आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेली. सुखिया संत समागमी, नित्य दुनावे तुझ्या नामी. काय बोलतेत महाराज? तुका म्हणे सर्व सुख येथे आहे, भ्रांती दूर पाहे सारुनिया. काय काय बोलले? सुखाचा व्यवहार आहे, सुखाचा. म्हणून आनंदच आहे, पण तो आनंद लक्षात येण्यासाठी संतांची जर संगत झाली तर मग कळत तो आनंद आहे, तोच चीज आहे, तोच सद आहे, तोच आनंद आहे, आणि तोच मी, आणि त्याला सोडून काहीच नाही. तेच अधिष्ठान आहे, तेच वास्तव आहे, आणि ते अद्वैत आहे, त्या व्यवहारी. म्हणून असा अव्यवहार्य आहे असा कळण्याचा व्यवहार व्हावा, ध्यानात घ्या. शब्दातीत आहे असा कळण्याचा व्यवहार व्हावा, ध्यानात घ्या जरा. व्यवहार व्हायला लागला हे कल्पित आहे असं कळण्याचा व्यवहार व्हावा. कारण कळालं म्हणलं की दोन शिवाय नाही, आणि दोन सत्य म्हणलं की कळालं नाही. दोन खरं म्हणलं की कळालं नाही, आणि दोन वाचून कळणं नाही. कमीत कमी न्यूनतम दोन लागते, तसे तर 3 लागतील, पण एक सरस्वती गुप्त त्रिवेणी मध्ये द्वैत लागतंय, द्रष्टा आणि दृश्य. दर्शन गुप्त आहे, त्याच्यात दोन लागते कमी कमीत, आणि दोन सत्य वाटले की कळालं नाही. काय गंमत आहे. आणि मिथ्यात्व बुद्धी झाली की कळालं, पण कळणं बी मिथ्या झालं. मग अनाथ गोष्टी असो, आपला विषय विस्तारित व्हायलाय. म्हणून सांगायचं तात्पर्य काय, महाराज म्हणतात असा आनंद 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 आहे, त्या आनंदाच्या व्यवहार नाही. कारण साखर, महाराज म्हणतात तिथे त्यानंतर शंका घेतली होती काल परवा, की साखर जशी दुसऱ्याला गोड लागती, साखरेला साखर गोड लागत नाही, साखरेचा गोड मानण्याचा व्यवहार साखरेकडून होत नाही, तसा आनंदाचा भोग भोगण्यासाठी दुसरा कोणतरी आनंदाचा जाणता, आनंदाचा भोगता लागेल ना. तर महाराज म्हणतात साखर जड असल्यामुळं, कारण की जड असल्यामुळं त्याचा व्यवहार चेतनाशिवाय होत नाही. पण हा आनंद जड नाही ना, हा का विषय आहे का बाहेरला? हा आनंद जड नाही ना, हा आनंद सद आहे ना, हा आनंद चिद आहे. सद असल्यामुळं दुसरा कोणी त्याला आश्रय लागत नाही, चिद असल्यामुळे दुसरा कोणी त्याचा ज्ञाता जाणता भोगता लागत नाही. आनंद सद आहे, आनंद चिद आहे, आणि आनंदच आनंद आहे. हे करून घ्यासाठी सांगितलं आपल्याला इतकं, की तो आनंद चिद आहे, तो आनंद सद आहे, आणि तो आनंद आनंद आहे. ते सद चिद आहे,
ते सत आनंद आहे आणि ते सत सद आहे. चला, ते चित सद आहे, ते चित चिद आहे आणि ती चिदच आनंद आहे. म्हणून ते सचितानंद आहे. ते सचितानंद सचितानंद सचितानंद, कारण तिन्ही एकमेकात करा घातला घाला घाला त्याचे. ते सत सत सत, ते चित चित चित, ते आनंद आनंद आनंद, म्हणून सचितानंद. असं असल्यामुळं फक्त मग असं म्हणायला लागले तुम्ही म्हटलं तीन तीन आहे का ती तीन नाही, ते सांगायसाठी आता दृष्टांत दिला महाराजानं की शुक्ल पक्षीच्या 16 दिवसा वाढती कळा, परी चंद्र मात्र सगळा चंद्री जीवी. महाराज सांगतात की शुक्ल पक्षामध्ये म्हणजे अमुषा झाल्यापासून पुढे जी शुद्ध पक्षी शुक्ल पक्षी आपण म्हणतो त्याला, जी चांदणी रात आहे, उजाडाची रात्र, चंद्रासहित असलेली रात्र, तर त्याला शुक्ल पक्ष म्हणू आपण. शुद्ध असतं ते, चांदणी युक्त रात्र असती. तर त्याच्या 16 कळा आहेत प्रतिपदेपासून तर पौर्णिमेपर्यंत 15 आहेत, आणि पुढच्या बी पौर्णिमेपासून तर अमावस्येपर्यंत पुन्हा 15 आहेत. पण त्याच्यातल्या बाकीच्या सर्व एकच नाव येते, प्रतिपदा, द्वितीया, बीज, तीज, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, इथपर्यंत एकच नाव आहे. दोन्ही शुक्ल पक्षात असू का कृष्ण पक्षात असू, वद्यात असू का शुद्ध्यात असू, फक्त 2 नाव वेगळी. एकाच्या 15व्या तिथीला पौर्णिमा म्हणतात एका पक्षातल्या, आणि दुसऱ्या पक्षातल्या 15व्या तिथीला अमावस्या म्हणतात. म्हणून महिन्यामध्ये तसे तर 30 दिवस असतात, पण ह्या 15 आणि त्या 15 आहेत म्हणून 15ला 15 काय मोजायचं, फक्त एकच मोजायचं तिथल्या अमावस्या. अमावस्या याच्यात हे करा म्हणजे फक्त 16 कळाय. 16 प्रतिपदा, बीज, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा आणि अमावस्या, बस अशा 16 कळा आहेत. 16 कळानं युक्त चंद्राचं सर्वाला भान आहे, पण कळानं भान आहे, कळाचं भान आहे. आणि 16 बी कळा विवर्जित चंद्र आहे. चंद्राचं स्वरूप 16 कळा विवर्जित आहे. 16 कळा वाचू नये. 16 कळा आहे, त्याच्या 16 कळा येत्याच जात्यात. त्याच्यावर समाधान, सूर्याच्या समाधान, पृथ्वीच्या समाधान, वैज्ञानिक दृष्टीने पाहिलं तर सूर्याच्या आणि पृथ्वीच्या समाधान, चंद्राच्या ठिकाणी झालेले हे 16 प्रकारचे भ्रम आहेत, 16 प्रकारचे अध्यास आहेत, 16 प्रकारच्या औषधकातून चंद्र दर्शन आहे. केवळ चंद्र दर्शन 16 प्रकारचं नाही, 17व्या प्रकारचं. ती मागची बी वय झालेली असते आपली, झालेली 17वी जैसी चंद्र 17वी ते जीवन काला, त्यात जीवन आहे. 17वीत जगतो चंद्र, जीवन कला आहे त्याची. ह्या बाकीच्या उपऱ्या कला आहेत येणाऱ्या जाणाऱ्या, ती 17वी जात नाही, येत नाही, आणि कोणाला कळत नाही, दुसऱ्याचा विषय होत नाही. आणि आहे तसंच आहे ते 17 तत्व व्यवहार आहेत. 17 तत्वाचा आपल्याला बी दुसऱ्याला बी बोध होतोय, कोण्या 16 तत्वाचा. आणि जे 17वं तत्व आहे, 17वा बसवंत खेळयारी, 17वीचे जीवन, जी 17वी ती सोपरला विषय नाही, नाही नाही 16 सोपरला विषय. म्हणून चंद्राच्या ज्या 16 कळा आहेत त्या येणाऱ्या जाणाऱ्या आहेत. चंद्राच्या ठिकाणी चंद्र वेगवेगळ्या प्रकारचा दाखवून देणार आहेत त्या. आणि 17वी जी चंद्राची स्वरूप स्थिती आहे, रामशाही महाराज 12-16 दळी येल्या 17वी सहित चंद्र सूर्य दळी येले तारंगणा सहित. हा आवाज आहे ना, हो बरोबर, आवाज अडकू 12-16 दळी येल्या 17वी सहित. हो आता ऐकू आलं. हा 12-16 दळी येल्या 17वी सहित चंद्र सूर्य दळी येले तारंगणा सहित. बरोबर बरोबर. तर त्या
12 आणि 16 ह्या ज्या कळा आहेत सूर्याच्या आणि चंद्राच्या ठिकाणी प्रातिभाषित होणाऱ्या ज्या कळा आहेत आणि त्या कळामुळं याच्याहून वेगळा असणारा असा म्हणून 17वा म्हणून जे उल्लेख होतो तर ते उल्लेख देखील पुसून टाकला 17वी सहित. असो, तात्पर्य एकच आहे आपलं की शुक्ल पक्षीच्या 16 दिवसा वाढती काळा, त्या 16 दिवसाला 16 काळा वाढतात. रोज नाहीत, एका दिवसात 16 नाहीत, 16 दिवस एक नाही. ध्यानात घ्या जरा चिंतन टाकलं. 16 दिवस एक काळा नाही चंद्राची, एका दिवशी 16 नाही. 16 दिवस लागते 16 काळा पाहाला. शुक्ल पक्षीच्या 16 दिवसा वाढती काळा आणि कृष्ण पक्षीच्या 16 दिवसा घटती काळा. अशी बी गोळी करता येते आपल्याला फिरून. शुक्ल पक्षीच्या 16 दिवसा वाढती काळा, कृष्ण पक्षीच्या 16 दिवसा घटती काळा. कृष्ण पक्षात घटती आणि शुक्ल पक्षात वाढती काळा आणि 16च. फक्त पहिल्या काळामध्ये पौर्णिमा येते, दुसऱ्या काळामध्ये एक आमुषा नवीन येते, नाही तर बाकीच्या सारखाच काळ आहेत. शुक्ल पक्षीच्या 16 दिवसा वाढती काळा, परिचंद्र मात्र सगळा चंद्री जेवी. परंतु महाराज सांगतात की चंद्र मात्र चंद्राच्या ठिकाणी विराजमान आहे, जशाला तसा आहे. ते वाहला नाही, घटला नाही. तो 16 दिवस एक करते, काळा एक नाही. आणि त्याला दिवस नाहीत त्या चंद्राला, आणि त्याला रात्र बी नाही, त्याला तिथी बी नाहीत. कशाला? चंद्राला. त्याला माहीतच नाहीत. ह्या पृथ्वीवरल्या माणसाला माहित आहे. बीजाच्या हे पा आमुषेच्या दिवशी अभाव चंद्राचा नाही, पृथ्वीहून पाहणाऱ्याला चंद्राचा अभाव जाणवतो. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण नाही, रोजच पूर्ण नाही, पण पृथ्वीवर गेला पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण दिसतोय. पृथ्वीवरल्याची कंडिशन आहे, चंद्राची कंडिशन नाही. चंद्र लहानात लहान कोर अशी रेखा रेग वाढल्यासारखी बीजेच्या दिवशी किंवा प्रतिपदेच्या दिवशी केव्हा केव्हा वाटतोय. पृथ्वीवर गेला रेगासारखा असा रेस नसती चंद्राची, तिथं कोर नसती. कोर पृथ्वीवरलेला आहे, पृथ्वीवरलेला कोर आहे चंद्राची. त्या दिवशी तेव्हा बी चंद्र पूर्णच आहे चंद्राला. चंद्राचा भौगोलिक भाग कमी झालेला नाही त्या दिवशी. भौगोलिक भाग पृथ्वीवरलेला कमी दिसलेला आहे त्या दिवशी. चंद्राचा पार्थिव भाग, चंद्राचा आकार कमी झालेला नाही दिवशी. अमुष्या दिवशी नष्ट झालेला नाही आणि पौर्णिमे दिवशी उतू आलेला नाही. नेहमी सगळा चंद्र चंद्राच्या ठिकाणी नेहमीच विराजमान आहे आणि तो पृथ्वीवरलेला कळत नाही. पृथ्वीवरलेला कळातलाच चंद्र कळतोय, कळाच्या हातीच चंद्र पृथ्वीवरलेला कळत नाही. अमुष्या हे चंद्राचं घन अज्ञान आहे आणि पौर्णिमा हे चंद्राचं यथार्थ पूर्णत्वान ज्ञान आहे. म्हणून सुसुप्ती ही अमुष्या आहे आणि जीवनमुक्ती ही पौर्णिमा आहे. पण दोन्ही बी व्यवहारातल्याच आहेत. आणि मधल्या ज्या काळा आहेत त्या 15-16ला 15 लावून घ्या, 14-16तल्या 2 गेल्या ह्या अमुष्या पौर्णिमा. 14 काळा मधल्या लावून घ्या, 14. त्या कमी जास्त कोणी योगी, कोणी कर्मठ, कोणी उपासक, कोणी काय काय वेगवेगळ्या साधनात पाहिलेली, कोणी पशु, कोणी पक्षी, कोणी विषयी पामर, असं लावून घ्या त्याला मधल्या. कोणाला बोलायचं का? कोणाचं तरी कुत्रे कोणाकडे भुकायला लागलीत? रामकृष्ण अरे माझ्याकडे महाराज. 17वी नेमकी मग काय महाराज? 17वीचा काय अर्थ घ्यायचा?
मग आता इतकं वेळ तुम्ही ऐकलं नाही का? 17वी म्हणजे 16 कालावून अलग असलेलं स्वरूप चंद्राचं, जे पृथ्वीवरून दिसत नाही आणि जे असतंय चंद्राचं मूळ स्वरूप. तसं आपलं मूळ स्वरूप, ज्याचं वर्णन करता येत नाही, जे इंद्रियाचा विषय होत नाही, जे सांगता येत नाही, ऐकता येत नाही, नाही ज्याचा व्यवहार होत नाही ना आहे, ज्याच्या कळण्याचा व्यवहार होत नाही, ज्याच्या बोलण्याचा व्यवहार होत नाही, आणि जे नाही नाही असं 17 आपलं मूळ स्वरूप. त्या 16 सूक्ष्म देहाच्या तत्वावरून अलग असल्यानं, 16 तत्वाचं अधिष्ठान असल्यानं असं 17वं स्वरूप. तर 17वं का म्हटलं तर त्याला 16 मानल्यामुळं, आणि ते 16 जर खोटे आहेत, कल्पित, 17 कशाला म्हणायचं? 17वे का ती? 16 जण असल्यावर 17वा मोडला, आणि 16 जण जर निघून गेले तर मग तो 17वाच म्हणायचं का त्याला निमित्ताच्या बायकोनं? घरी बसल्यावर बी जेवताना बी 17वे येत तुम्ही. तिथं मोजताना होते, टाळकरी 16 होते, आणि एक 17वा भरला शेवटच्या कडीचा. आणि कीर्तन संपल्यावर बी 17वाच का तो? घरी गेल्यावर बी, शेतात कामाला गेल्यावर बी 17वाच का तो? 17 बद्दल नाही, त्याच्या औषधातून आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. असो, विषय विस्तारित व्हायलाय म्हणून शुक्ल पक्षाच्या 16 दिवसा वाढती कळा, परिचंद्र मात्र सगळा. चंद्री देवी चंद्र, चंद्राच्या ठिकाणी सगळा म्हणजे परिपूर्ण नेहमीच आहे. चंद्राच्या ठिकाणी चंद्र नेहमीच आहे. तसं म्हणा, म्हणा, आनंद म्हणा, काय म्हणायचं तर म्हणा, पण हे सच्चिदानंद अनेक प्रकारच्या काळाचं बोलणं आहे. पण ते बोलणं असू द्या, पण आपल्या ठिकाणी आपण न बोलणे स्वरूप आहोत, कोणत्या शब्दाची प्रवृत्ती नाही. म्हणून सचित आनंद, असंग, अद्वैत, निरपेक्ष, व्यापक, आवाजचे, अव्यवहारी, अव्यक्त, असे अनेक शब्द प्रवृत्त्या होत्यात बोलताना. परंतु तरी बी शब्द प्रवृत्त्या झाल्या बोलताना, त्या कळा आहेत त्याच्या. असं असं त्याला इथून म्हणता येते, बौद्धिक रीतीनं, तात्विक रीतीनं, विवेकाच्या वाणीनं, गुरुग्रहातून बोलता येते, असं संवादातून, अनुवादातून असं बोलता येते. जसं पृथ्वीन असं असं म्हणता येते, प्रतिपदा आहे, बीज आहे, तीज आहे, पौर्णिमा आहे, अमावस्या आहे. तसं कंडिशन आहे गुरु घरचं. वेदातलं कंडिशन नाही, अनुवादातलं कंडिशन नाही. हे बोलणं सर्व कळा कळा सांगणं कळाच आहे त्या. पण अवकाळावाल्यासाठी कळा कामी अवकाळा झालेली आपली. मरण भली परी काय अवकाळा आयशी, अवदशा झालेली, अवकाळा झालेली, म्हणून कळावर या, कळा बोलायच्यात आपल्याला. अमावस्यातून प्रतिपदेवर याचे शुक्ल पक्षातल्या, आणि तिथून पुढे पहा माग अमावस्याच आहे. अमावस्यातून पुढची शुक्ल पक्ष लागतो, पहिली काळा, दुसरी काळा, तिसरी काळा, पौर्णिमेपर्यंत 16 काळा वाटतात. अमावस्या धरून प्रतिपदा नाही, अमावस्या धाराची मागली. अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत 16 काळा होतात. 16वी काळा ही जीवनमुक्ती आनंद. तिथं काय झालेलं आहे तर भूमिकेतून म्हणलं तर तिथं सत्वापत्ती झाली, जीवनमुक्ती झाली, आपल्या स्वरूपाचं विशेष स्वरूपाचं भान झालं, ज्ञान झालं, अपरोक्षता झाली. म्हणजे पूर्ण चंद्र लक्षात आला तिथं, पूर्ण चंद्र. तरी पूर्ण चंद्र होण्याचा व्यवहार, ज्ञानाचा व्यवहार, कळण्याचा व्यवहार, निश्चयाचा व्यवहार झालेला आहे. आणि व्यवहार म्हणले की प्रकृती चाली, व्यवहार म्हणले की माया चाली, व्यवहार म्हणले की द्वैत चालू. पण त्याच्या बी पेक्षा पलीकड, पलीकड म्हणजे अव्यवहार. असं महाराजांना आपल्याला सांगितले की शुक्ल पक्षीच्या 16 दिवसा वाढती काळा, परिचंद्र मात्र सगळा. चंद्रदेवी म्हणून आपण जर पंचीकरण ऐकायलोत, विचारसागर ऐकायलोत, पंचदेशी ऐकायलोत, जर अमृत अनुभव चांगली 65 ऐकले तर आपल्या कळा वाढत चालल्या, आपली समज उंची गाठायली, आपल्या मनाची, आपल्या विवेकाची ऊर्ध्वगती व्हावी, आणि कळा वाढत चाललेल्या आहेत, कळा वाढत चाललेल्या आहेत. आणि जर आपली गचंती व्हायला लागली, जर आपण ग्रंथ सोडली, व्यवहार बाळगला,
नीतीचा व्यवहार सोडला, आवासावा व्यवहार धरला, पापाचा व्यवहार धरला, अनाचार धरला, भ्रष्टाचार धरला, वादविवाद धरले, बलात्कार खून पकडली, पशुतुल्य वागायलो, तर मग आपली अवकाळा व्हायला लागली, अधोगती व्हायली, गच्छंती व्हायला लागली. म्हणून आपण आमुष्यकून पौर्णिमेकडे चाललो. ध्यानात घ्या का उलटा प्रवास चालला आपला. आपण शुक्ल पक्षात जगायलो, कृष्ण पक्षात जगायलो. आपलं जगणं खाली चाललं का वरी चाललंय. पौर्णिमेपासून माघारी आमुष्येपर्यंत गच्छंती गच्छंती अधोगती. चंद्राची नाही, चंद्राच्या व्यवहाराची. चंद्राची होत नाही. चंद्र हे व्यवहारात सापडतच नाही आमुष्याच्या आणि पौर्णिमेच्या, वाढण्याच्या आणि घाटण्याच्या. पण व्यवहार तसा आलाय. तसा किती पापात जाऊ द्या, किती नरकाला जाऊ द्या, किती यमपुरीत जाऊ द्या, स्वरूपाचं काही बिघडत नाही. पण व्यवहार तसा व्हायला ना उलटा. म्हणून सुखाच्या व्यवहारी सुख लाभ झाला पाहिजे. ध्यानात घ्या. हिटर खाण्याचा व्यवहार झाल्यापेक्षा सन्मानाचा चांगला व्यवहार होणं चांगले. तसा जीवदशेत अशा प्रकारचा व्यवहार झाल्यापेक्षा म्हणून शुक्ल पक्षात जागा शुद्ध आमुष्या वलांडावा आणि एक 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 पायरीनं कळेनं पूर्णत्वाकडे जावा. पूर्णत्वाचा प्रवास हा परमार्थाचा आहे, भूमिकेचा आहे, चिंतनाचा आहे, भक्तीचा आहे, ज्ञानाचा आहे. हा प्रवास आमुष्येपासून पौर्णिमेकडे चाललेला आहे. आणि काही गच्छंती होत असली, कल्पना वाढत असल्या, भ्रम वाढत असला, वासना होत असल्या, पापाचार अनाचार, दुष्टबुद्धी, शास्त्र सोडणं, संत सोडणं, भजन सोडणं, चिंतन सोडणं आणि काही व्यवहाराकडे प्रवृत्ती होत असली तर आपण पौर्णिमेकडून आमुष्यकर प्रवासाला अधोगती व्हालेली अधोगती. म्हणून अधोगती होऊ नाही. ध्यानात घ्या. यालाच ऊर्ध्वगती व्हावं. त्याला म्हणतो आपण की आपली शम दम उपरती व्हावा. उपरती शब्द महत्वाचा आहे. उत्थान व्हावं, वरी व्हावं, वरी इकडे वरी व्हा, उत्थान नाही, वरी जावा आपण. उपरती उपरत व्हावा आपण, उपवर व्हावा. ज्याच्या जे प्रेम स्वरूप आहे त्याच्या जवळ जावा. उपरती त्याच्या जवळ जावा. जे प्रिय स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, निरातिशय असं प्रेम स्वरूप आहे, जे परमप्रेमास्पद आहे त्याच्या जवळ गती जावा. आपली गती तिकडे गतिमान व्हावा. उपरती तिकडं प्रेम व्हावा. तर तिकडं प्रेम होण्यासाठीच हा प्रवास आहे. म्हणून शुक्ल पक्षीच्या 16 दिवसा वाढती काळा परिचंद्र मात्र सगळा चंद्री देवी. हा परमार्थाचा प्रवास आहे. शुभेच्छापासून तर तुर्यागापर्यंत हा कळीचा प्रवास आहे. ध्यानात घ्या. बुडात पाहिलं तर परमार्थाच्या इच्छेपासून तर कैवल्य मोक्षापर्यंत हा परमार्थाचा प्रवास आहे. शुक्ल पक्षीच्या 16 दिवसा वाढती काळा 16 दिवसाचा प्रवास आहे. म्हणून शेवट 16वा आहे. संन्यासाच्या 16वा असतो, त्याच्या पुढे दिवस नाही. मग 12, 13, 14, 15, 16 संपलं. दिवसात संपली. 16 दिवसा वाढती काळा तसा 16चा प्रवास आहे. थोडासोपचार असो म्हणून महाराज म्हणतात, परंतु चंद्र मात्र सगळा चंद्रदेवी. चंद्र कधी बद्ध नाही, कधी मुक्त नाही, कधी अंधारला नाही, कधी उजाडला नाही. चंद्राच्या ठिकाणी दशाल तसा आहे, काळा अतीत आहे. म्हणून शुक्ल पक्षाच्या दिवसात चंद्राच्या 16 काळा वाढतात, पण चंद्र मात्र आपल्या चंद्राच्या स्वरूपात परिपूर्ण असतो, पूर्णच असतो. शुक्ल पक्षामध्ये 16 दिवसाच्या 16 काळा जरी वाढल्या गुरुजी सांगतात, तरी चंद्र जसा स्वरूपाने आपल्या ठिकाणी परिपूर्ण नाही, कधी अपूर्ण नाही.
म्हणून चंद्राला पौर्णिमा आमुष्य अपूर्ण करू शकत नाही. आणि चंद्राला पौर्णिमानं पूर्ण केलं नाही. पौर्णिमानं पृथ्वी वाढलेला पूर्ण दिसला, ही कंडिशन ध्यानात घ्या. पौर्णिमेनं चंद्राला पूर्णत्व दिलं नाही. पौर्णिमा ह्या तिथीनं 15व्या तिथीनं, ही 15वी तिथी पृथ्वी वाढल्याने मुरली. दुसऱ्या ग्रहावरून सूर्यावरून चंद्रावर पण नाही ती तिथी. हे पहा, चंद्रावर तिथे वेगळ्या आहेत. कारण चंद्राची जी गती पृथ्वी भोवती फिरण्याची ती वेगळी, चंद्राच्या काळा वेगळ्या आहेत. तिथून पाहिल्यावर दुसऱ्या ग्रहावर पाहिलं तर चंद्राच्या काळा वेगळ्या आहेत. पृथ्वी वाढल्यासाठी ही कंडिशन आहे 16 काळाची, ध्यानात घ्या. कारण दिवस पृथ्वीहून मोजलेत, चंद्राहून चंद्राचे दिवस वेगळेच आहेत. ती कालगणना वेगळीच होईल चंद्राहून जर केली तर. ही गोष्ट अत्यंत महत्वाची गोष्ट आहे वैज्ञानिक. कारण पृथ्वीवरला दिवस 24 तासाचा आहे, तसा चंद्रावरला 24 तासाचा नाही. पाहिला आपण ते चंद्रयान गेलं तेव्हा जास्त दिवसाचा आहे तो. पृथ्वीवरती जास्त दिवसाचा एक दिवस आहे चंद्रावर. कालगणना वेगळी होईल ती. आणि परत चंद्राहून चंद्राच्या काळा दिसत नाही, चंद्राहून पृथ्वीच्या काळा दिसत्या. ही काळ पहा विरोधाभास कसा आहे. पृथ्वीहून चंद्राच्या काळा दिसत्यात आणि चंद्राहून चंद्राच्या काळा नाही दिसत, चंद्राहून पृथ्वीच्या काळा मोजता येत्या. समजा उलट पालट होऊन जाईन गणित. म्हणून दोन्ही बी खोटे आहे. पृथ्वीहून चंद्राच्या काळा दिसतात ह्या बी खोट्या आहेत, आणि चंद्राहून पृथ्वीच्या काळा दिसतात ह्या खोट्या आहेत. पृथ्वी एखाद दिवशीच पूर्ण दिसन, कवा पूर्ण दिसन. दिसतीचा अर्धी दिसन, पूर्ण तर कवा दिसणार नाही चंद्राहून. आणि चंद्र बी आपल्याला अर्धात दिसतो, कोण पण तर पूर्ण दिसतोय. त्याच्या पाठीमागालचा 50% भाग अजिबात कळत नाही. चंद्राच्या कोण्याच रूपान वस्तूच्या अर्ध ज्ञान होते. कारण जग मायेचे, माया अर्धीच आहे. म्हणून पूर्ण ज्ञान कशातच होत नाही व्यवहारात. अपूर्ण 50%च होते रूपाचं ज्ञान. तर एकाच बाजूचं ज्ञान. तुम्हाला चीज कळाली तर पट कधीच कळणार नाही नाण्यातला त्या टायमात, आणि पट कळाल तेव्हा चीज नाही कळणार. दोन्ही संघ पाहण्यात नशिबातच नाही कोणाच्या पाहण्याचं. दोन्ही सोबत चिचनपट संगत पाहायची राजाला पण शक्य नाही. राजाने पैसे जरी काढले असली, त्याचा शिका जरी असला त्याच्यावर, तो दोन्ही शिके त्याला पाहता येत नाही. सगळं राजाला पण शक्य नाही, तर बाकीच्या भिकाऱ्याच्या दलिद्राची कशाला गोष्ट करायची. असो, म्हणून सांगायचं तात्पर्य की सूर्याच्या चंद्राच्या काळा पृथ्वीहून दिसत्यात तशा नाहीत, पण तसा वाटत्यात तिथून पृथ्वीवर गेला. तसं आपल्याला या जीवदशेतून किंवा या उपाधीतून किंवा या विवेक शक्तीतून अशा प्रकारचा बोध होतोय की सत आहे, चित आहे, आनंद आहे, आदोय, असंग आहे, अव्यवहार आहे, अव्यक्त आहे, आवाचे, व्यापक आहे, अपरिचिन्न आहे, अखंड आहे, एकरस आहे. आणि व्यवहार हो चांगला बी, पण व्यवहार खरा नाही. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया यरझार हरिविन. जसा व्यवहाराचा व्यवहार लाटकाय तसा परमार्थाचा बी व्यवहार लाटकाय कळालं पाहिजे. जसा विपरीत बोलण्याचा व्यवहार लाटकाय तसा यथार्थ बोलण्याचा बी व्यवहार लाटकाय. जसा नास्तिक परमात्म्याला असत म्हणतोय हे लटकय, तसा आस्तिक परमात्म्याला सत म्हणतो हे बी लटकय. आहे तो विचारू वेगळाची. ही भूमिका आहे महाराज. आस्तिक सत म्हणते त्याला, हे ज्ञानोबा कळा सांगायली, कळा येते पौर्णिमा. नास्तिक असत म्हणते त्याला, हे आमुष्य आहे. नास्तिक नाही म्हणते त्याला, आस्तिक आहे म्हणते त्याला. आणि आहे म्हणणं नाही म्हणणं दोन्हीचं बी ह्या औषधातून वाची नाही. वाचिक आहे जीवदेशातले किंवा इथं तो उपाधिक बोल नाही, वाणी घेऊन बोल नाही, उपाधी घेऊन बोल नाही. दोन्हीचं उपाधी बोलणं असल्यामुळे खोट आहे. ते सत म्हणणं बी तिथपर्यंत पोहोचत नाही आणि असत म्हणणं बी तिथपर्यंत पोहोचत नाही. आणि तिथे गेल्यावर दोन्ही बी नाही, सत ना असत, हे दोन्ही माईक बोलणे. चंद्राच्या ठिकाणी जशी कोणतीच कळा नाही 17व्या स्वरूपाच्या ठिकाणी, तसं आपल्या परम स्वरूपाच्या ठिकाणी, आपल्या निज स्वरूपाच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची कळा नाही, अवकाळा नाही, कळा नाही. कळा अवकाळा अतीत असं आपलं स्वरूप आहे. हे सांगण्यासाठी ज्ञानोबरायानं
ह्या कळाची प्रवृत्ती सांगितली की सत चित आनंद ह्या जशा अनेक कळा आहेत, परंतु त्याच्याहून चंद्र वेगळा आहे. तसं सत म्हणणं, चित म्हणणं, आनंद म्हणणं, अद्वैत म्हणणं, असंग म्हणणं, अव्यवहार्य म्हणणं, अवाच्य म्हणणं, हे जरी म्हणणे, निरपेक्ष म्हणणं, व्यापक म्हणणं, हे जरी म्हणणे, तर ह्या काळा आहे त्याच्या समजून घ्यायच्या. आणि तो ह्या काळातीत आहे, याच्याहून बियातीत याहून विलक्षण नाही ना नव्हे. चांगली 65 मध्ये महाराज सांगतात याहून विलक्षण. आता काय सांगावं, नाही ना नव्हे, त्याला नाही म्हणता येत नाही, होय म्हणता येत नाही, नव्हे म्हणता येत नाही, काहीच म्हणता येत नाही. नाही 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 म्हणणं बी खरं नाही, असं शब्दातील स्वरूप माऊली आपल्या ह्या अनेक दृष्टांताची परिसीमा गाठून आपल्या लक्षात आणून देतात. ठीक आहे, अशा प्रकारचा माऊलीचा आपल्याला सांगण्याचा उद्देश या शुक्ल पक्षाच्या दृष्टांत देऊन चंद्राचा. आता उद्याचा दृष्टांत आपण उद्यानंतर पाहू. ठीक आहे, मी खूप झालेले. धन्यवाद. ठीक आहे. जय हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. श्री रंगनाथ महाराज की जय. श्री मुरलीधर महाराज की जय. सब संतन की जय. जय हरी महाराज. जय हरी.